एकनाथी भागवत आणि अध्याय 23वा आणि मागच्या वेळेला आपल्याला ओवी क्रमांक आपण 39 पर्यंत आलो होतो. आता आपल्याला 40 ओवीपासून चालू करायचं. 40. आता बघा, ह्या अध्यायातला महत्त्वाचा विषय काय आहे तो आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे तर शांती आहे. हो, मग प्रत्येक माणसाकडे शांती का नाही असाही प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे की नाही. सगळेच माणसं अशांत आहेत, मग शांती का नाही आपण शोधत जायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याचकडे आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याजवळ आहे. भगवंत सांगतो शांती नाही म्हणजे प्रत्येक जीव अशांतच आहे. मग ती अशांतीची कारण काय आपणच आपल्याला प्रश्न विचारा. कारण शांती परते नाही धर्म. शांती हेच परब्रह्म. शांती हेच परब्रह्म आहे. मग शांतीच जर परब्रह्म आहे तर मग आपल्याकडे ते परब्रह्म नाही. थोडक्यात काय, आपल्याकडे त्या परब्रह्माची प्राप्ती झालेली नाही. ह्याला एकमेव कारण काय तर प्रत्येक साधकाकडे वैराग्य, योग, ज्ञान, ध्यान त्यांचे फळ ते शांती जाणं. नाथबाबा काय सांगतात, वैराग्य, योग, ज्ञान, ध्यान त्यांचे फळ ते शांती जाणं. म्हणजे थोडक्यात काय की साधकाकडे वैराग्य नाही. तो प्रपंचामध्ये अडकलेला आहे, तो विषयांमध्ये अडकलेला आहे, तो अहंकारामध्ये अडकलेला आहे, तो गुणांमध्ये अडकलेला आहे आणि म्हणून त्याच्याकडे शांती नाही. नाथबाबा सांगतात 22व्या अध्यायामध्ये 693 ओळी काय सांगते, वैराग्य, योग, ज्ञान, ध्यान त्यांचे फळ ते शांती जाणं. म्हणजे वैराग्य, योग साधना, आत्मज्ञान, स्वरूपाचं ज्ञान आणि स्वरूपाच्या ज्ञानासाठी केलेलं ध्यान आपल्याकडे नाही आहे, आपण करत नाही आणि म्हणून आपल्याला शांती हे फळ आहे. या सगळ्यांचं फळ काय शांती आहे. वैराग्य पाहिजे, योग पाहिजे, योगाभ्यास पाहिजे, स्वरूपाचं ज्ञान पाहिजे आणि स्वरूपाच्या ज्ञानासाठी सकाळी उठून आपल्याला ध्यान करायला पाहिजे. मग ह्या ज्या 4 गोष्टी आपल्याकडे नाही आहेत तर शांती, त्यांचे फळ शांती जाणं. या चौघांचं फळ काय शांती आहे. मग त्या फळाची प्राप्ती आपण करतो. एखादा माणूस फळाची प्राप्ती करतो, पण फळाची प्राप्ती करता त्याने झाड तर लावलं पाहिजे. जर झाडाचीच आपण लागवण केली नाही, शेतात आपण भातच पेरलं नाही, गहूच पेरलं नाही आणि आपण अपेक्षा करणार आपल्याला गहू खूप येईल. त्या विसराळू विणूसारखा त्याने काय केला, उत्तम प्रकारे शेत बनवलं, जागा एकदम भुसभुशीत केली, त्याने पाणी वगैरे मारलं भरपूर, पण तो बीजच पेरायला विसरला. तसं आपलं झालंय. आपण काय केलंय, फळाची अपेक्षा केली, पण फळ येण्यासाठी भगवंताच्या ज्ञानाची अपेक्षा केली, ध्यानाची अपेक्षा केली, म्हणजे शांतीची अपेक्षा केली आपण. पण आपण वैराग्यच आपल्याकडे नाही. आपल्याकडं देवाशी एकरूप होण्याचं प्रक्रिया नाही. आपल्याकडे स्वरूपाचं ज्ञान नाही, आपल्याकडे ध्यान नाही, तर फलरूपाने शांती आपल्याकडे येईल का. मग फलरूपाने शांती आपल्याला यावी असं वाटत असेल तर आपल्याकडे वैराग्य पाहिजे. देवाशी एकरूप कसं व्हायचं, देवाशी ऐक्य कसं साधायचं, ती कला आपल्याकडे पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागेल. आपल्याला स्वरूपाचं ज्ञान पाहिजे आणि ध्यान पाहिजे. ते शांती साधूनी संपूर्ण आपण उद्धरिती. आणि संतांनी काय केलंय की ती शांती, संतांकडे वैराग्य आहे, योग आहे, ज्ञान आहे, ध्यान आहे. ते शांती साधूनी संपूर्ण त्यांनी काय केलं, वैराग्यामुळे, ज्ञानामुळे, ध्यानामुळे त्यांनी संपूर्ण शांती साधली. या सगळ्या क्रिया केल्या, वैराग्य धारण केलं,
स्वरूपाशी एकरूप झाले, ध्यान करायला लागले आणि त्यांच्याकडे काय झालं, ते शांती साधूनी संपूर्ण त्यांनी शांती संपूर्ण प्रस्थापित केली आपल्या अंतःकरणामध्ये. आणि आपण पया आपण उद्धरती, आणि आपलाच आपण उद्धार करतो. आपलाच उद्धार आपल्याला करायचा असेल, आपल्याच जीवाचा आपल्याला उद्धार करायचा असेल, प्रत्येकाला आपल्याच जीवाचा आपल्याच आत्म्याचा उद्धार आपल्याला करायचा असेल तर शांती येण्यासाठी प्रत्येक साधकाकडे वैराग्य पाहिजे. वैभव काय आहे? शांतीसाठी वैभव काय आहे? आपल्याकडे वैराग्य पाहिजे, आपल्याकडे ध्यानाची प्रक्रिया पाहिजे, आपण त्या परमात्मा तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे आणि आपल्याला त्या स्वरूपाची ओळख करता करता स्वरूप साक्षात्कार व्हायला पाहिजे, तर आपल्याकडे शांती येईल. मग सर्वसामान्य लोकांकडे शांती का नाही? तर त्यांच्याकडं ध्यानाची प्रक्रिया नाही, स्वरूपाचं ज्ञान नाही, आपण परमात्मा स्वरूपात हेच त्यांना माहीत नाही. आणि शांती शोधायला कुठे जातात? तीर्थाला जातात, व्रत करतात, वैकल्य करतात, जप करतात, तप करतात, हवन करतात, यज्ञ करतात. याच्याने शांती येत नाही बरं का. शांतीसाठी आपला अंतःकरण वैराग्ययुक्त असला पाहिजे. आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावं लागेल, आपल्याला ध्यान करावं लागेल त्या परमात्म्याचं, आणि परमात्म्याच्या ध्यानातून आपल्याच आत्म्याचा आपल्याला साक्षात्कार झालं तर आपल्याला शांती येईल. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतो, आत्मसुखाची या गोडिया, आत्मसुखाची गोडी लागली तरच आपल्याकडे शांती येईल. विटे जो का सकळ विषय, आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषय, सगळ्या विषयांचा वीट येतो माणसाला. आणि मग आपल्याला शांती काय होतो? तया चितेची दिवसत जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती असे. अचुंबित शांती तुमच्याकडे येईल, पण त्याच्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे? वैराग्याचा साठा असला पाहिजे. भगवंताशी एकरूप कसं व्हायचं ते आपल्याला सद्गुरूंकडे शिकावं लागेल. आत्मस्वरूपाची ओळख पाहिजे, सकाळी मुहूर्तावर ध्यान करायला पाहिजे. ते शांती साधूनी संपूर्ण आपण उद्धरती. साधू लोकांनी काय केलं? संतांनी काय केलं? वैराग्य, योग, ज्ञान, ध्यान केलं आणि ते शांती, आणि त्यांच्याकडे शांती आली. ह्याच्यातून फाउंडेशन त्यांनी तयार केला, ध्यानाला बसले आणि त्याच्यातून शांती साधूनी संपूर्ण आपण उद्धरती. त्यांनी स्वतःला काय केलं? स्वतःला त्या शांती मिळून त्यांनी स्वतःचा उद्धार केला. स्वतःचा उद्धार होतो बरं का शांती मिळाली तर. आणि शांती हेच परब्रह्म आहे. नाथ बाबा सांगतात की नाही, म्हणून त्यांना नाथ बाबांना काय म्हणतात? शांती ब्रह्म नाथ बाबा म्हणतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात त्यांना. आपण काल उभी क्रमांक 39 पर्यंत आलो होतो, आता 40. परब्रह्म जे का साक्षात, जे उद्धवाशी आले हस्तगत, त्यांच्या बोला माझी वर्तत, भाग्य भगवंत तो एक. आता इथे परब्रह्म ते साक्षात सांगतात. परब्रह्म जे का साक्षात, प्रत्यक्ष. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष. उद्धवाच्या प्रत्यक्ष समोर भगवंत होते. भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाच्या प्रत्यक्ष समोर होते, जे का उद्धवाशी झाले हस्तगत. आणि असा भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा उद्धवाच्या हातात आला. म्हणजे काय? उद्धव जे काय सांगेल, उद्धव ते लगेच उद्धवाला प्राप्त करून द्यायचं. कारण उद्धव कसा होता? तर उद्धव बुद्धिमान होता हो. सर्व गुण त्याच्या अंगामध्ये होते. जे कृष्ण परमात्म्याला पाहिजे ते सर्व गुण त्यांच्याकडे होतं. वैराग्य होता, योग होता, ज्ञान होता, ध्यान होता, सगळ्या क्रिया त्याच्याकडे होत्या. आणि म्हणून भगवंत त्याच्यावर प्रसन्न झालेला आहे. भगवान परमात्मा उद्धवावरच प्रसन्न झाला. आणि असे गुण ज्या साधकाच्या अंगी असतील
त्यांच्यावरतीच श्रीगुरूंची कृपा असते. भगवंत प्रत्यक्ष परब्रह्म जे का साक्षात जे उद्धवाशी आले हस्तगत, संपूर्ण व्यापक असलेला परमात्मा उद्धवाच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचा आणि उद्धव जे जे सांगेल ते काय करायचा, सगळा पुरवायचा भगवंत त्याला. जे उद्धवाचे झाले हस्तगत त्याच्या बोला माझी वर्तत बघा, त्याच्या उद्धवाच्या आज्ञेमध्ये भगवंताला थांबायला लागला. एवढा भगवंताचा उद्धवावर प्रेम झाला. भगवंताचा उद्धवावर प्रेम झाला. खरं म्हणजे भक्तांनी देवावर प्रेम करायला पाहिजे, पण इथं उलट दिशा झालेली आहे की देवच त्या उद्धवावर प्रेम करतो. आणि असाच प्रत्येक साधकाकडे जर वैराग्य असेल, योग असेल, ज्ञान असेल, ध्यान असेल, या चारही गोष्टी असतील तर शांती हे परब्रह्म आहे. भगवान कृष्ण परमात्मा हीच शांती आहे. भगवान कृष्ण परमात्मा म्हणजे आपल्या अंतःकरणीचा भाव, आणि तो प्रगट होतो आणि म्हणजे परमात्मा आपल्या जवळच आहे. त्यावेळेला परमात्मा प्रत्यक्ष होता. आता परमात्मा कसा आहे तर शांती रूपाने आहे आपल्याकडे, आणि ती शांती आपल्याला मिळाली की भगवंताची प्राप्ती झालीच असं समजायला आपल्याला हरकत नाही. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामातून प्रत्यक्ष नाही. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, कलियुगी उद्धार हरीच्या नामातून आपला उद्धार होणार आहे. सरळ सरळ लिहिले की नाही, कलियुगी म्हणजे कलियुगामध्ये उद्धार व्हायचा असेल तर प्रत्यक्ष परमात्मा नाही, हरीच्या नामातून नामचिंतनातूनच प्रत्येक माणसाचा उद्धार होणार आहे. आणि तो उद्धार होण्यासाठी शांती आपल्याकडे नांदली पाहिजे. भाग्य भगवंत तो एक, बघा, भाग्य भगवंत तो एक, आणि त्याचं भाग्य उद्याला आलं की एकच परमात्मा जो व्यापक आहे, एकच सर्व घटीराम देहाधी एक, तो एक परमात्मा उद्धवावर प्रसन्न झालेला आहे. उद्धवाच्या शब्दाला, प्रत्येक शब्दाला उद्धवाच्या भगवंत मान्यता देतो. म्हणून काय की भक्तांनी सांगावे आणि देवाने करावे. म्हणून देव भक्त एक रूप झाले, मुळी ते संचले जैसे तैसे. देव आणि भक्त एक रूप झाला की द्वैत भाव निघून जातो. अद्वैत जे परब्रह्म अद्वैत आहे, म्हणजे आपणच माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय देव गुरु. बघा, आपणच देव होतो, देवच आपला गुरु होतो. आणि ही अवस्था द्वैत राहत नाही माणसाकडे, अद्वैत भाव होऊन जातो. भगवंताच्या नामाशी एकरूप झाल्यानंतर या अंतःकरणाचा जो भाव आहे त्या भावाला भक्ती म्हणतात. कलियुगामध्ये प्रत्यक्ष भगवंताच्या नामाचा भाव जो आपल्या आतमध्ये तयार होतो, त्या भावातून जे अष्टसात्विक भाव तयार होतात, त्या अष्टसात्विक भावातून भगवंताची प्राप्ती होते. ज्याचा अष्टसात्विक भाव होत नाही त्याला भगवंताचं आत्मदर्शन होणार नाही. असं आपल्याला 14व्या अध्यायामध्ये 24व्या आणि 25व्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. ह्याच एकनाथी भागवतामध्ये भगवंताने 24 आणि 25 14व्या अध्यायामध्ये 24 आणि 25 श्लोकामध्ये पूर्ण विस्तार दिलेला आहे त्या अष्टसात्विक भावाचा. जोपर्यंत अशी अवस्था होत नाही, ऐशी अवस्था न जोडता पार्था, जे जिजे तेची सर्वता दुःख लिहिले आहे. मग सुख कधी मिळेल आपल्याला? भगवंताशी एकरूप झालो तर, अष्टसात्विक भाव झाले तर. उद्धव भाग्य वानित शुक झाला सद्गदित, स्वानंदे ओसंडला तेथ ठेला तटस्थ महासुखे. आता इथे नाथ महाराज सांगतात की बघ, उद्धवाचं भाग्य
सांगता सांगता वाणित म्हणजे सांगता सांगता झाला सद्गदित. स्वतः शुक महर्षी सद्गदित झालेला आहे. नुसतं उद्धवाचं भाव भगवंताबद्दल किंवा भगवंताने उद्धवाचं वर्णन केलेलं आहे किंवा उद्धवाने भगवंतावर जे काही प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाचं वर्णन करता करता शुक महर्षींची स्वतःचा अष्टसात्विक भाव झालेला आहे. सांगता सांगता बरं का, प्रत्यक्ष नाही, सांगता सांगता म्हणजे त्याचं वर्णन करता करता प्रत्यक्ष शुक मुनींचं अष्टसात्विक भाव झालेला आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगत असतो की कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान सांगता सांगता प्रत्यक्ष पहिल्यांदा भगवंताचे अष्टसात्विक भाव झालेले आहेत. तसं उद्धवाला सांगता सांगता प्रत्यक्ष कृष्ण परमात्म्याचे अष्टसात्विक भाव झालेले आहेत. आणि जे उद्धवाला जे काय ज्ञान सांगितलंय, जे काय शांतीबद्दल सांगितलेलं आहे, त्या शांतीचं वर्णन करता करता शुक महर्षींचा पण भाव तयार झालेला आहे. म्हणजे त्या शांतीचा विस्तार आपण करावा तेवढा कमी हो. उद्धव भाग्य वाणित शुक झाला सद्गदित. शुकाला पण सद्गदित भाव झालेला आहे. म्हणजे अंगी रोमांच रोरवित स्वेद बिंदू डळमळीत चित्त चैतन्य द्रवत त्यानं सद्गदित पै वाचा. शुक महर्षींची वाचा पण सद्गदित झालेली आहे. हसणं काय, रडणं काय, गाणं काय, असं माणसाच्या उड्या मारणं काय, गाण्यामध्ये गदगदा हसे, असं सगळं भाव आहेत त्याच्यामध्ये. हर्ष ओसांडता पोटी अर्धो मिलिल होय दृष्टी, जीव शिवा पडली मिठी, ध्यान त्रिपुटी मावलेली. मग अशी अवस्था आहे त्या अष्टसात्विक भावांची. आणि ते आपल्या प्रत्येक साधकाला श्रीपाद बाबांच्या कृपेने, पांडुरंग देवेकर बाबांच्या कृपेने होतात बरं का. तसंच्या तसं जे काय शास्त्रामध्ये लिहिलं आहे तसंच्या तसं ज्ञान श्रीपाद बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येकाला रामदास बाबांनी आपल्याला दिलेलं आहे, पांडुरंग बाबांनी दिलेलं आहे. सात्विक भाव झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही कोणाला. आणि बाकी सात्विक भाव होत नाही, त्याचं शुष्क ज्ञान आहे, कोरडं ज्ञान आहे ते. पण श्रीगुरूंची संगत केली आणि जर तुम्ही ग्रंथांचं सातत्याने वाचन केलं, श्रवण केलं, तर ही अवस्था आपोआपच होतो बरं का. होईल तुम्हाला. काय नका करू, संत संग करा, संतांची संगत करा. कारण संत संगतीने थोर लाभ पद्मनाभ जोडीला, तुकोबाऱ्या सांगतात. आपली पद्मनाभ जोडली जाते. इतर पंथामध्ये पद्मनाभ जोडली जात नाही, पण ह्या श्रीपाद बाबांच्या पंथामध्ये पद्मनाभ जोडली जाते. आणि एकदा का पद्मनाभ जोडली गेली का तुमचं अखंड नाम चालू होतो, अखंड नामस्मरण चालू होतो नाभीच्या ठिकाणी. सततम कीर्तयंतो मा यथास्तांश दृढव्रत. म्हणजे सातत्याने कीर्तन चालू होतं आपल्याकडं. आणि मग कीर्तनातून कीर्तनचांग हो या अंग हरिरूप. आपला संपूर्ण शरीराचं त्या कीर्तनातून हरिरूप होतो. उद्धव भाग्य वाणित शुक झाला सद्गदित. स्वानंद ओसंडला तेथ ठेला तटस्थ महासुखे. आणि त्या शुक मुनींना, शुक महर्षींना काय झालं, स्वानंद ओसंडता तेथ म्हणजे आनंद त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शुक महर्षींच्या पारावर राहिलं नाही त्यांच्या आनंदाला. ते देखोनी ठेला तटस्थ महासुखे म्हणजे शांत झाला. महासुखे म्हणजे त्यांना काय झालं, सगळ्यात मोठं सुख मिळालं. सगळ्यात मोठं सुख कशामध्ये, तर अष्टसात्विक भावामध्ये. आणि त्या अष्टसात्विक भाव सांगता सांगता शुक महर्षींना पण आनंद झालेला आहे. उद्धव भाग्याचा उद्रेक सांगता ओसंडला श्री शुक. ते देखुनी कुरुनायक झाला अत्यंतिक विस्मित. उद्धव भाग्याचा उद्रेक. आणि उद्धवाकडे भाग्याचा उद्रेक.
म्हणजे काय सांगतात, त्यांची अवस्था पाहून परीक्षित राजाला मोठे आश्चर्य वाटले. उद्धवाची अवस्था होऊन काय केलं की परीक्षित राजाला आश्चर्य वाटलं. परीक्षित राजाला पण आश्चर्य वाटलं की अरे शुक महर्षींचं पण अशी अवस्था झालेली आहे, अष्टसात्विक भाव झालेले आहेत, अश्रुपात झालेले आहेत, आनंद झालेल्या पोटामध्ये शुक महर्षींच्या. आणि ते बघून परीक्षित राजाला आश्चर्य वाटले बघा. आणि मग परीक्षित राजा काय म्हणतो बघा की ज्याचे भाग्य सांगत असता शुक एवढा तल्लीन झाला तो उद्धव खरोखर मोठ्या भाग्याचा, ही गोष्ट मलाही पटली. ज्याचं भाग्य सांगताना शुक एवढा तल्लीन झाला, शुक महर्षी एवढा तल्लीन झाला की त्या भाग्याचा विषय सांगता सांगता शुक महर्षींचा अष्टसात्विक भाव झालेले आहेत. तो उद्धव खरोखर मोठ्या भाग्याचा, ही गोष्ट मलाही पटली. आणि खरोखर ज्याचं भाग्य सांगण्याचं, या उद्धवाचं भाग्य सांगण्याचं योग परीक्षित राजाच्या, त्या परीक्षित राजाला सांगता ज्ञान सांगता शुक महर्षींचं भाग्य पण उदयाला आलेलं आहे. आणि तसंच आपण पण आपलं पण भाग्य उदयालाच आलेलं आहे की आपण ग्रंथ वाचतो. जे सात्विक भाव, अष्टसात्विक भाव श्रीकृष्ण परमात्म्याचं झालं, अर्जुनाचं झालं, उद्धवाचं झालं, शुकमुनींचं झालं, असं सर्व संतांचं भाव झालेले आहेत. तुकोबरायचं, ज्ञानोबरायचं, प्रत्येक संतांचं सात्विक भाव झालेले आहेत. आणि म्हणून आपण या संतांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, त्याचं आपण अनुकरण करायला पाहिजे, त्याचं आपण वाचन करायला पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालायला पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल आपण चाललो तर आपलंही भाग्य उदयाला येईल. हे ग्रंथ आपले काय आहेत? ग्रंथच आपले गुरु आहेत. आपण कितीही ध्यानधारणा केली पण जोपर्यंत आपल्याला ग्रंथामध्ये काय सांगितलं हे कळत नाही तोपर्यंत आपण अधुरेच आहोत. कारण ग्रंथ हे आपले गुरु आहेत. जसं आपला सद्गुरू आहेत तसेच आपले ग्रंथ पण गुरु आहेत. कारण त्रयभक्ती सांगितली त्याने. त्रयभक्ती म्हणजे काय की आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. म्हणजे आत्मप्रचिती म्हणजे काय? आत्म्याला आलेले अनुभव हे गुरुने सांगितल्याप्रमाणे आहेत की नाही हे आपल्याला जर टॅली करायचं असेल तर आपल्याला शास्त्र प्रचिती, शास्त्रामध्ये काय लिहिलं ते आपल्याला पडताळून बघावं लागेल. म्हणजे तिन्ही एकत्र आपल्याकडे ह्या तिन्ही प्रचिती यायला पाहिजे. गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. म्हणजे आपण बरोबर योग्य मार्गावर संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललोय, यात किंचितही शंका बाळगायची नाही. तिन्ही प्रचिती आपल्याकडे आहेत आणि ह्या फक्त आनंद संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तिन्ही प्रचिती. बरेचसे कीर्तनकार काय काय सांगत बसतात इकडच्या तिकडच्या संसाराच्या गोष्टी, पण उगाचच काय त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि काय होतं माहिती का, आपला करमणूक आहे हो. जया नाही आत्मज्ञान तया नाम करमणूक चाललेली जगामध्ये आहे. सगळी करमणूक जगामध्ये चाललेली आहे. पण आत्मज्ञान कोणी सांग परत्र साधने विन म्हणून की श्रवण जया नाही आत्मज्ञान तया नाम करमणूक. समर्थ रामदासांनी लिहिलंय. संपूर्ण दासभर आत्ताच्या जगाच्या पूर्ण टीकात्मक लिहिलं बरे का समर्थांनी, पण ते कळतच नाही कोणाला. का? एक त्यांच्याकडे नामाची प्रक्रिया नाही. नाम कसा प्रगट होईल आपल्या अंतःकरणामध्ये? परत्र साधने विन म्हणजे जोपर्यंत परा साधली जात नाही, परावानी चालू होत नाही, परा जोडली जात नाही, संत आपल्या डोक्यावर हात ठेवत नाही, जीवशिवाचं ऐक्य करून देत नाही, गुरु वही जो हरी से मिलावे, हरीची जीवाची आणि शिवाची भेट करून देत नाही. परत्र साधने विन. कितीतरी आम्ही आता युट्यूबला कितीतरी कीर्तनकार आपण ऐकतो, किती लोकांची गर्दी आहे, बापरे बापरे. पण सगळा बाहेरचं सांगतात. जीवाचं कल्याण कसं होईल, आत्मकल्याण कसं होईल हे कोणीच सांगत नाही. कारण त्यांच्याकडे नाहीच आहे ते. आणि लोक तशीच आहेत. लोकांना तेच आवडतं. लोकांना आत्मज्ञान आवडत नाही. का?
त्यांना फक्त आत्मा आपल्याकडे आहे, मिळाले आपल्याला या देहाला, आहे तरुण तर घ्या मजा करून, अशीच परिस्थिती प्रत्येकाची आहे. आत्मज्ञानाकडे कोणी वळत नाही. म्हणून तरी परत्र साधने विना म्हणून ऐकी श्रवण. जोपर्यंत पद्मनाभ जोडले जात नाही तोपर्यंत केलेलं श्रवण नाही सांगतात रामदास स्वामी. परत्र साधने विना म्हणून ऐकी श्रवण. परा साधली तरच आपल्याला आत्मज्ञान होईल, अन्यथा होणार नाही. जया नाही आत्मज्ञान तया नाम करमणूक. जगामध्ये करमणूक चालली सगळी. कोण कोणाला सांगेल सांगा? कोण कोणाला सांगेल या गोष्टी? त्याला काय लागतो? भाग्य लागतो. त्याला भाग्य लागतो. उद्धव भाग्याचा उद्रेक सांगता ओसंडला श्री शुक. उद्धवाचं भाग्य सांगताना शुक महर्षींचा अष्टसात्विक भाव झाला. ते देखून कुरुनायक झाला अत्यंतिक विस्मित. ज्याचे निजभाग्य सांगता श्री शुकाशी होत अशी अवस्था बघा. त्या उद्धव केवढ्या भाग्याचा असेल, म्हणजे किती शांती असेल उद्धवाकडे. भगवंताने त्याला पूर्ण शांतीचाच धडा दिलेला आहे. अर्जुनाला पण शांतीचाच धडा दिलेला आहे. प्रत्येक साधकाला शांतीचेच धडे गिरवायला सांगितले आहेत. जेवढं तुम्ही शांत व्हाल तेवढं ज्ञान तुम्हाला शोधत येईल. पण आपण अशांतच आहोत. प्रत्येक माणूस शांत नाहीये, अशांतच झालेला आहे. आणि म्हणून ध्रुवबालाने काय सांगितलंय की मला असं पद दे की जिथून मला कोणी ढकलणार नाही. बघा, एका सामान्य 5 वर्षाचा मुलगा ध्रुवबाल, त्याला वडिलांनी काय केलं, वडिलांच्या मांडीवर सावत्राने ढकलून दिलं त्याला. आणि मग त्याने जिद्द पकडली काय की मला अशी जागा पाहिजे भगवंता की जिथून मला कोणी ढकलणार नाही. ती जागा कुठली असेल? तुमच्या आमच्यासाठी तर शांतीची जागा आहे. आणि आपल्याला ध्रुव दिसतो आकाशामध्ये उत्तरेला. सर्व ग्रह फिरतात पण ध्रुव कधीही फिरत नाही, तिथल्या तिथेच असतो. तशी आपली ध्रुवासारखी अवस्था व्हायला पाहिजे. ध्रुवाच्या परी आढळ जे माझ्या ठाई भजनशील. ते अचंचल अतिनिश्चल पावती. नाथबाबा सांगतात याच्यामध्ये, ध्रुवाच्या परी अढल जे माझ्या ठाई भजनशील. ते माझी भक्ती अचंचल अतिनिश्चल पावती. नाथबाबा सांगतात बरं का, ध्रुवाच्या परी आढल म्हणजे ध्रुवबालासारखी आपल्याला अढळ भक्ती करता यायला पाहिजे. जे माझ्या ठाई भजनशील म्हणजे नारदांनी जे काय त्यांना नाम दिलं त्या नामाच्या माध्यमातून ते भजनशील झाले. सातत्याने ध्रुवबालाचं भजन चालू झाला, अखंड चिंतन चालू झालं त्याचं, आणि भजनानंदामध्ये गेले आणि मग स्थिर झाले, शांती झाले. तसं आपल्याकडे जोपर्यंत भजन वाढत नाही, भजनाच्या माध्यमातून आलेली शांती कधीच ढळत नाही. बाकी संसारात मिळालेली शांती आपली निघून जाते, तात्पुरती असते, परत दुःखमय. सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगितावं, अशी माणसाची अवस्था आहे. सुख असं वाटतं, प्रपंचामध्ये सुख वाटतं पण दुःख आहे हो. सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. प्रपंचातला सुख पण दुःख आहे आणि प्रपंचातला दुःख पण दुःख आहे. आणि म्हणून ध्रुवबालाने काय केलं की ध्रुवाच्या परी आढळ जे माझ्या ठाई भजनशील. भगवंत सांगतो जे माझ्या ठाई भजनशील, ध्रुवबालासारखे भजनशील व्हा. ते माझी भक्ती अचंचल अतिनिश्चल पावती. माझी भक्ती कशी आहे? अचंचल म्हणजे कधीच तुम्ही चंचल होऊ शकत नाही. अतिनिश्चल, निश्चल व्हायला सांगितलंय, निश्चल व्हायला सांगितलंय. जोपर्यंत आपण निश्चल होत नाही, जोपर्यंत आपण स्थिर नाही, एकाग्र चित्त नाही आपल्याकडे, आपलं लक्ष नाही, लक्ष साधलं पाहिजे. लक्ष काय आहे की आपल्याकडे शांती निर्माण व्हायला पाहिजे. आपल्याकडे लगेच ताबडतोब दुःख येतो. प्रत्येक क्षणाक्षणाला आपली वृत्ती पालट होते. प्रत्येक क्षणाला आपल्याकडे सुख असतो, दुःख असतो, सुख असतो, दुःख असतो. अनेक प्रकारचे विचार आपल्याकडे येतात आणि ते आपल्याला नको त्या दिशेला घेऊन जातात. ज्याचे निज भाग्य सांगता श्री सुखाशी होत अशी अवस्था
उद्धव भाग्याचा तत्वता मजही सर्वथा मानला. म्हणजे भगवंताला सर्व काही मानलं उद्धवाने. भगवंताला सर्व काही त्यांनी देऊन टाकलं. जे काय आपल्याकडे असेल, म्हणजे अनन्य भावाने भगवंताला शरण गेलेला असा उद्धव आहे आणि म्हणून त्याला ज्ञान झालेलं आहे. तसा आपण अनन्य भावाने श्रीगुरूंना शरण जायला पाहिजे, भगवंताला शरण जायला पाहिजे. तव शुक म्हणे रायाशी परम भाग्य ते उद्धवाशी. तव शुक म्हणे रायाशी. तेवढा शुक राजाला म्हणाला, परीक्षित राजाला काय म्हणाला? शुक राजाला म्हणाला, अरे राजा, श्रीकृष्णाला विनंती करताच नुसत्या शब्दाने कृष्ण संतुष्ट झाला होता. श्रीकृष्णाला विनंती करताच नुसत्या शब्दाने कृष्ण संतुष्ट झाला. नुसत्या शब्दाने श्रीकृष्ण संतुष्ट होतो. नुसत्या शब्दाने श्रीकृष्ण संतुष्ट होतो. तव शुक म्हणे रायाशी. काय लिहिले ते? तव शुक म्हणे रायाशी. तेवढ्यात शुक राजाला म्हणाला, अरे राजा, श्रीकृष्णाला विनंती करतात नुसत्या शब्दाने श्रीकृष्ण संतुष्ट झाला. आणि पुढची ओळी काय सांगतात? उद्धवाशी शांतीची चाड, तो प्रश्न श्रीकृष्णाची झाला गोड, त्याचे पुराव्या कोड निरूपण वाढ सांगेल. आणि उद्धवाशी शांतीची चाड, उद्धवाला शांतीची चाड म्हणजे शांतीचा अधिकार. शांतीचा अधिकार कोणाला आहे? उद्धवाला आहे. आणि तो शांतीचा अधिकार उद्धवाने भगवंताकडून प्राप्त करून घेतलेला आहे. तो प्रश्न श्रीकृष्णाशी झाला गोड आणि त्याचे पुरवायला कोड निरूपण वाढ सांगेल. आता पुढे त्याचं उद्धवाचं लाड भगवंताने पुरवल्यात. कसे पुरवल्यात? तर उद्धव शांतीचा अधिकारी होता आणि मग त्याचे लाड कसे पुरवले आणि तो परम शांतीला कसा गेला हे पुढल्या ओळींमध्ये आपल्याला भगवंत सांगेल बरं का. परम शांतीचा अधिकारी तूच एक निज निर्धारी, ऐसे उद्धव प्रेम पुरस्कारी शांती श्रीहरी सांगत. उद्धवाला काय दिलंय? शांतीचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. कारण उद्धव शांतीचा पुतळा होता. तोही उद्धव पण शांतीचा पुतळा होता आणि म्हणूनच भगवंत त्याच्या प्रत्येक शब्दाला काय करायचा? प्रत्येक शब्दाला दुजोरा द्यायचा भगवंत. उद्धव जे सांगेल म्हणजे भक्तांनी जे सांगावे ते देवाने करावे. भक्तांनी फक्त सांगायचं आणि देवाने ऐकायचं. एवढी ताकद भक्ताकडे कशामुळे आली? तर एक परम शांतीला पोचल्यामुळे. तसं तुम्ही आम्ही आमच्याकडे जो परम शांती येत नाही. शांती हेच परब्रह्म आहे बरं का. परत सांगतो, शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. ज्ञानोबाला सांगतात की नाही, जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णता जेवून झाले, ते शांतीशी आले पालो नव्हे. ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हायला पाहिजे, तेव्हा आपल्याकडे शांती येईल. शांती कधी येतो? बघा, संसारामध्ये शांती नाही आहे कोणाच्याच संसारामध्ये. करोड रुपये असले, प्रॉपर्टी असली, इस्टेट भरपूर असली, बंगला असला, गाडी असली, घोडे असली, तरी पण प्रत्येकाला शांती मिळेलच अशी नाही, मिळतच अशी नाही. 100% मिळत तर नाही. मग शांती कशातून मिळते? जे ज्ञान गंगे न्हाले. ज्ञान स्वरूपावस्था व्हायला पाहिजे. त्या आत्मस्वरूपाचे स्वरूप साक्षात्कार व्हायला पाहिजे. आपल्याच आत्मस्वरूपाशी आपण एकरूप राहून आपण भजनानंदमध्ये गेलो आणि त्या भगवंताला प्राप्त केलं, भगवत स्वरूपाशी एकरूप झालो, तरच आपल्याला शांती मिळेल. शांती अशी काय बाजारात मिळत नाही हो. शांती आपल्याला तयार करायची आहे. श्रीगुरूने दिलेल्या उपासनेतून, श्रीगुरूने दिलेल्या त्या नामातून आपली शांती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. तुमच्या जवळच आहे ती लांब नाही कुठे. शांती कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये शांती आहे. आणि ती शांती आपल्याला प्रॅक्टिकली सांगू का तुम्हाला? शांती कधी आहे? जेव्हा तिन्ही देहाच्या पलीकडे जाऊ, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाच्या पलीकडे गेल्यानंतर आपले अनाहत नाद चालू होतात आणि अनाहत नादातून आपण ब्रह्मरंध्रात गेलो तर आपल्याला शांती आहे. प्रॅक्टिकली सांगितलं तुम्हाला बरं का. असं कोणी कीर्तनकार सांगत नाही, प्रवचनकार सांगत नाही. कितीतरी लोक भुललेत हो या लोकांना. चांगले कितीतरी पट्टीने त्यांच्याकडं संख्या आहे ऐकणाऱ्यांची. कारण ते विषयाधीन सर्व लोक आहेत.
सर्व लोक विषयाधीन आहेत. विषयांचंच त्यांना आवडतं, प्रपंचाचंच त्यांना आवडतं, संसाराचंच त्यांना आवडतं. त्यांना आत्मज्ञान आवडत नाही. का? आत्मज्ञानासाठी जे काय सामुग्री लागते ती सामुग्री त्यांच्याकडे नाही. सांगितली सामुग्री कोणते? वैराग्य पाहिजे, जीवशिवाचं ऐक्य पाहिजे, स्वरूप साक्षात्कार पाहिजे आणि ब्रह्ममुहूर्तावर ध्यान पाहिजे. ही सामुग्री आहे का बघा कोणाकडे? कोणाकडेच नाही जनरल कॅटेगरीमध्ये. आणि त्याच्यामुळे कीर्तनकार लोक जे सुटले पैसे घेत, त्यांच्याकडं लाखोनी संख्या आहे त्यांच्याकडं ऐकणारे. का? तर त्यांच्याकडं आत्मज्ञान नाही आहे. आणि भगवंतांनी लिहिले, परे आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम नाना शास्त्रे पठ्ठे लोकम. पठ्ठ्या लोकांनी सगळी शास्त्रे वाचली, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे, नाना दैवत पूजनम, सगळ्या देवतांची पूजा केली, सगळ्या तीर्थाला गेले, तीर्थी धोंडा पाणी. असा असताना देवरोकडा सज्जनांची पारख नाही, तीर्थाला जातात, सगळीकडे जातात. जा बरं का, आम्ही नाही म्हणत नाही, पण हे ज्ञान काय सांगते ते बघा. संतांच्या वाणीतून, संतांच्या मुखातून निघालेलं ज्ञान, नवनवे संतांच्या हृदयामध्ये भगवंत बसून, तो पंढरीचा पांडुरंग संतांच्या हृदयामध्ये बसून त्याने हे लिहिलंय आणि ते आपण घेत नाही. ते घ्यायला पाहिजे. ते भगवंत प्रत्यक्ष. मला सांगा, संततेची देव आहेत की नाही? मग असं का सांगतात आपलं संततेची देव, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा? आपलं लक्ष आहे कुठे? संतच देव आहेत सांगतात की नाही? निमित्त आहे प्रतिमा, प्रतिमा निमित्त आहेत हो. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावं लागे प्रतिमा. सरळ लिहिले की नाही? आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही. मग तो आहे कुठे? नाथ बाबा म्हटले की नाही, तो मज भेटला घरच्या घरी. म्हणजे कुठे भेटला? आपल्या या देहरूपी घरामध्येच तो आपल्याला भेटतो. तो मज भेटला घरच्या घरी, अशा नाथ बाबांचे वाक्य आहेत. आपली वेळ कमी आपल्याला बरं का. झालेली सेवा आपल्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.